प्रेक्षकांना नमस्कार। आज आम्ही कर्नाटक बेळगाव डिस्ट्रिक्ट खानापूर तालुक्यामध्ये आहोत। खानापूर तालुक्याचे केडीपीचे एक्स मेंबर आणि बेळगावी डिस्ट्रिक्ट भारतीय जनता पार्टीचे एससी मोर्चा सेक्रेटरी आणि खानापूर आराधना कमिटीचे मेंबर आदरणीय राजाराम भाऊ लक्ष्मण मादर साहेब गेल्या अनेक वर्षापासून समाजकारणात आणि राजकारणात अनेक समाज काम करत आहे। तर आज आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊया ही राजकीय आवड त्यांना कशी निर्माण झाली आणि काय महत्त्वाचे लोकांचे काम त्यांनी आजपर्यंत केलेले आहेत आणि पुढील दिवसात त्यांचं जे ध्येय राजकारणात काय आहे याच्याबद्दल आपण संपूर्ण जाणून घेऊया। सर्वात प्रथम सर आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत। नमस्कार राजाराम सर, सर्वात प्रथम तुमचं एक राजकीय परिचय आणि तुमचं एक वैयक्तिक परिचय आमच्या प्रेक्षकांना द्या। मी राजाराम लक्ष्मण मादार, राजाभाऊ म्हणून ओळखतात, भारतीय जनता पार्टीमधून आणि सर्व राजकीय मध्ये जाण्यापेक्षा मला जनसेवा कशी करता येईल, लोकांना अडीअडचणी कशा त्यांच्या निभवता येतील, बस असो अनेक समस्या, रस्ते असो, तिथं मला हिरिरीने भाग घेऊन राजकारणाचा फक्त उपयोग असला तरच ते समाजकार्य होते। सर सर्वात प्रथम ही जे आवड आहे तुमच्या कुटुंबात कोणी राजकारणात होते, समाजकारणात होते किंवा तुमच्यापासून सुरू झालं काय नेमकं? नाही, माझे वडील ते मेंबर होते पहिला आणि त्यांनी हे आता रायवाडा आम्ही जो म्हणतो तो त्यांनीच सुरुवात केली आणि ते गावच त्यांनी वसवल्यासारखं वसवलं म्हणजे आपल्या कारकिर्दीमध्ये। आणि त्यांनी त्यांच्यामुळेच आम्हाला हे लागले प्रेरणा म्हणजे राजकारणात आणि जनसेवेत। तुम्ही 30 वर्षापूर्वी समाजकारण ज्यावेळी तुम्ही सुरुवात केली त्यावेळी तुम्हाला गुरुवर्ग म्हणून किंवा तुमचं मार्गदर्शक म्हणून कोणाला मानत होते तुम्ही किंवा आता तसं कोण आहे? आता म्हणजे राजकारणात येण्यापूर्वी बाबूराव देसाईजी म्हणून त्याने मला बीजेपी मध्ये ओढलं। त्याच्या अगोदर मी सेवा करतच होतो, राजकारणात होतोच। मी परशुराम भाऊ नंद्याळे त्यांच्या शाळेमध्ये शाळा करतो, शाळावर चालवायची कशी, विद्यार्थ्यांना कसं मदत करायची काय हे त्यांनी परशुराम भाऊ नंद्याळे यांच्याकडनं मी थोडंफार शिकलेलो मी। त्यांनी ते हॉस्टेल चालू करतात, हॉस्टेलमध्ये आता बी चालू आहे त्यांचं, एक्स MLA आहेत ते। सर ही 30 वर्षामध्ये जे समाजकारणाचे काम तुम्ही आतापर्यंत जे पार पाडले त्यामध्ये महत्वाचे काम काय आहेत, काय सांगू इच्छिता तुम्ही? असं एकदम ब्रिजवर कुठं ब्रिजवर पाहिजे असेल, कुणाला अडचणीला बस पाहिजे असेल, त्याशिवाय म्हणजे वैयक्तिक कुणाला जरी गरज पडली, एखाद्याच्या मुलाला समजा व्यवसाय करायला जर पैसा लागत असेल त्याला बी दिले मी थोडे थोडे पैसे, बाबा तू व्यवसाय कर आणि मोठा हो, असं मी केलेलं आहे। सर खऱ्या अर्थानं राजकारण आणि समाजकारणामध्ये काय अंतर असं वाटते तुम्हाला? नाही, राजकारण आणि समाजकारण म्हणजे हा समाजकारण एक समाधानाचा भाग आहे आणि राजकारण हे समाजसेवा करण्यासाठी एक माध्यम आहे। म्हणजे त्याला व्हॅल्यू असते। राजकारणात आलं, राजकारी म्हणजे ग्रामपंचायत मेंबर असला तर त्याला ते लोक हिरीने भाग घेतात। सर यापूर्वी तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही काम करत आहे आणि सेक्रेटरी पदावर पण तुम्ही यापूर्वी काम केलेले आहेत, पण ही निवडणुकी जी आहे पंचायती समिती किंवा जिल्हा परिषद किंवा जिल्हा पंचायती जे म्हणतो आपण त्यामध्ये तुम्ही आजपर्यंत का नाही आले, याचं कारण काय आणि पुढील दिवसात येण्याचं असं काही योजना आहे तुमची? मी आलो नाही म्हणजे राजकारणामध्ये असं पहिलाच भाग घ्यायचा नाही, पहिला आपलं समाजसेवा करायची, परत यायची इच्छा अशी आहे की एखाद्या जिल्हा पंचायत सारख्यामध्ये भाग घेऊन बेळगाव सारख्या जिल्ह्यामध्ये जाऊन जिल्हा पंचायत म्हणजे बेळगाव सारखं शहर आलं म्हणजे जिल्हा आला त्याच्यामध्ये जाऊन आम्ही त्याच्यात भाग घेऊन पूर्ण बेळगावमध्ये काहीतरी आपलं नाव कमवायचं। म्हणजे उदाहरणार्थ आता खासदार सारखं खासदार 3 खासदारांचा एक बेळगाव जिल्ह्यामध्ये जटवी मेंबर, बेळगावमध्ये गेल्यानंतर आम्ही पूर्ण बेळगाव जिल्ह्याची एक सेवा करायला मिळते। सध्या आता बेळगावमध्येच पण आम्ही कार्यरत आहेच, म्हणजे वैयक्तिक आमचं ऑफिस वगैरे आहे।
सर, आता भारतीय जनता पार्टी तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीमधून आदरणीय आमदार साहेब, खानापूर तालुक्याचे आमदार साहेब आहेत, त्यांच्याकडून कशी मदत घेताय? तुमची पंचायतीची जे काही कामं असतील, जे विद्यमान सरपंच वगैरे असतील, ते कशा पद्धतीने मदत वगैरे घेऊन तुम्ही सुद्धा कसं सहकार करता त्यामध्ये? हा म्हणजे त्यांनी चांगलं काम करतात, हलके पण आम्हाला चांगलं काम करायला म्हणजे ते पक्षाकडे म्हणून बघतो मी. वैयक्तिक आमदारचं मी सांगत नाही, पण पक्ष चांगला आहे. तुम्ही KDPचे जे ज्यावेळी मेंबर होते त्यावेळी काय महत्त्वाचे काम तुम्ही केले? आणि SCचं भारतीय जनता पार्टी SC मोर्चाचे त्यावेळी होते, पक्ष संघटना कशा पद्धतीने तुम्ही पार पाडली? ते तुम्हाला जी जिम्मेदारी दिली पक्षाने जी दिली होती? चांगला प्रश्न आहे. मी पहिला काँग्रेसमध्ये आमच्या समाजाचे सर्व SC ST लोक फक्त काँग्रेसमध्येच म्हणायचे, पण मी त्यांना सगळ्यांना समजावून सांगितलं की भारतीय जनता पार्टी ही हिंदूंचं एक वैशिष्ट्य आहे, हिंदूंचं चांगलं मार्गदर्शन आहे आणि त्याकडे तुम्ही यायचं. बाबासाहेबांनी ज्या वेळेला केंद्रीय मंत्री होते, कायदेमंत्री, त्यावेळेला त्यांचं काही काँग्रेसचं पटलं नाही म्हणून त्यांनी स्वतःचा राजीनामा दिला. मग बाबासाहेबांसारख्या पुण्यमान माणसानं जर राजीनामा दिला असेल काँग्रेसचा, तर आपण त्याच्यात काय इन्व्हॉल्व व्हावं, हीच माझी एक इच्छा. ही म्हणजे समाजाला सांगणं, वारंवार सांगणं, ही प्रयत्न तुम्ही करत आहे? केलेत. भरपूर जण होते, सगळे काँग्रेसकडे गेले. काँग्रेसकडे जाणाऱ्यांना मी BJPकडे वळवलंय समजून असं. आता पुष्कळ आहेत आमचे SC समाजच्या, पुष्कळ गट आमचा पुरा BJPमध्ये आहे. सर, आता समाजसेवा जरी म्हणलं तर लोकांना, जे युवक आहेत, तरुण आहेत, त्यांना शिक्षणाबद्दल एक अवेअरनेस देणं आणि जे ओल्ड सिनियर सिटीजन लोक आहेत त्यांना जे काही अडचणी असतील, जे काही प्रॉब्लेम असतील, ही सोडवण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहे गावात? करतोय आणि लोकांचा साथ वगैरे भेटतो? भरपूर. BJPच्या माध्यमातून तर गावात आता जवळजवळ 30-35 आमचं उज्ज्वला भाग्य त्याच दिलेल्या आहेत स्कीमा. परत कुसमाईसारख्या पूर्ण भागामध्ये मी जाऊन प्रचार करतो, चांगली हे करतो. गव्हर्नमेंटच्या काय स्कीमा असतील त्या मी देण्याचा प्रयत्न करतो. सर, पुढील दिवसात जिल्हा पंचायतीची जे निवडणूक येणार आहे त्यामध्ये तुम्ही सुद्धा एक इच्छुक आहे का तुम्हाला? म्हणजे आणि इच्छुक जर असेल तर कुठल्या मतदारसंघातून तुम्ही प्रयत्न करायचा? हा माझाच मतदारसंघ आहे, माझ्या मतदारसंघातूनच मी प्रयत्न करणार आहे. आणि भारतीय जनता पार्टीने तुम्हाला तिकीट का द्यावं याचं काय कारण तुम्ही सांगू इच्छिता? मी आजपर्यंत 22 वर्ष, जवळजवळ 22 वर्ष काम केलेलं आहे. त्या कामाचा अभ्यास करून त्यांनी द्यावं. मी असं म्हणणार नाही की मलाच द्या, पण त्यांनी खरोखरच अभ्यास करावा. संघटना किंवा कार्य किंवा जनसेवा किंवा काय त्यांनी बघून आम्हाला द्यावं अशी आमची इच्छा आहे. ही जे तरुण आहेत सर, आजच्या दिवसामध्ये तरुण राजकारणात आले पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आणि त्यांना प्रेरित करण्यासाठी काय महत्त्वाचे पाऊल तुम्ही उचललेलं आहे आतापर्यंत? प्रत्येक वेळेला पूर्ण तरुण यायला पाहिजे. तरुण येऊन सगळ्यांना सेवा करायचं, म्हणजे तरुणांना चांगलं स्कोप असतोय. त्यांनी म्हणजे आता आमच्या जाग्यात 50-60 वर्ष झाली की नंतर सेवा करायला येत नाही, मग ते आत्तापासून केलं तर त्यांना मोबदला चांगला मिळतोय, मग त्यांचा प्रेस्टीज वाढते BJP म्हणजे आणि तरुण पिढीला. त्या संदर्भात त्यांना प्रोत्साहन देणं तशा पद्धतीनं तुमचं काम वगैरे असतं का? होय सर, मी सगळ्यांना जास्तीत जास्त लोकांना सांगतो किंवा जनसेवा करा, माणसाला मदत करत जावा आणि राजकारणात पण या. ओके सर, आतापर्यंत जी काही खानापूर तालुक्यामध्ये यापूर्वी जे आमदार होते त्यांचं काम आणि आता जे आहेत विठ्ठल सर, तुमचं राज्यात सरकार तुमचं नाही आहे, तर त्यांना कशा पद्धतीनं बजेट वगैरे आणायला असं काय त्यांना त्रास होतो किंवा बजेट भेटतो? कसं पद्धतीनं काय, कसं डेव्हलपमेंट कसं चालू? नाही, त्रास तर भरपूर होतोय. कारण कसं असते, केंद्रात असलं आणि राज्यात पण असलं तर फार चांगलं होते. आमच्या BJPच्या वेळेला रेमानी म्हणून होते, प्रल्हाद रेमानी. ते केंद्रात पण राज होतं आणि कर्नाटकमध्ये पण होतं. त्यावेळेला जवळ 400-500 कोटी त्याने आणले. आता जरासं अडथळा येतोय. आणि राजकारणात तुम्हाला सांगायचं झालं तर आता कसं आहे,
पक्षाचे जरा भरपूर जर निधी द्यायचा तर त्यांचं तिथं होल्ड होतंय, वजन होतंय, परत आमच्या उमेदवाराला त्रास होतोय, म्हणून ते जास्तीत जास्त दुर्लक्ष करतात म्हणजे वरचे राजकीय लोक. नक्कीच सर, आतापर्यंत आम्हाला वेळ दिला आणि तुमचा राजकीय विषय आणि राजकीय माहिती आणि पुढील दिवसाचे जे काही योजना आहेत आणि आतापर्यंत तुम्ही काय काम केलेत याबद्दल आमच्यासोबत आणि आमच्या प्रेक्षकांसोबत जी काही माहिती दिली त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद सर. नमस्कार. नमस्कार. तर मित्रांनो, आपण पाहिलं आदरणीय राजाराम लक्ष्मण मादर सर यांच्या सोबत विशेष बातचीत. यांच्याबद्दल अधिक माहितीसाठी आजच लॉग इन करा www.politiciansinIndia.com. जय हिंद, जय कर्नाटक.